मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत 4 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत। यामध्ये महाराष्ट्रातील सर्व नगराध्यक्षांबाबत मोठा निर्णय घेण्यात आलाय। नगर परिषदा आणि नगर पंचायतीमध्ये थेट निवडून आलेल्या अध्यक्षांना सदस्यत्व आणि मतदानाचा अधिकार देण्यासाठी महाराष्ट्र नगर परिषदा, नगर पंचायती आणि औद्योगिक नागरी अधिनियम 1965 मध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। याशिवाय आणखी 3 महत्त्वाचे निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले। ते पुढील प्रमाणे: ग्राम, तालुका आणि जिल्हा पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विकासभिमुख योजनांची अंमलबजावणी अधिक परिणामकारक व्हावी यासाठी राज्य सरकारने जिल्हा कर्मयोगी कार्यक्रम 2.0 तसंच सरपंच संवाद कार्यक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। हा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय। हे दोन्ही उपक्रम मित्रा संस्थाच्या माध्यमातून राबवला जाणार आहे। जिल्हा कर्मयोगी 2.0 हा कार्यक्रम गाव, तालुका आणि जिल्हा स्तरावर कार्यरत असलेल्या प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्षमता वृद्धीसाठी राबवला जाणार आहे। यामध्ये थेट नागरिकांशी संपर्कात असणाऱ्या अधिकाऱ्यांपासून ते स्थानिक प्रशासनातील शेवटच्या स्तरावरील कर्मचारी यांचा समावेश असेल। जिल्ह्याच्या आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, औद्योगिक घटक, शेतकरी उत्पादक संघटना यांच्या समोरील अडचणी दूर करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे। या कार्यक्रमाअंतर्गत शासन ते व्यवसाय सेवा अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न केला जाणार असून विविध विभागांमधील समन्वय वाढवणे, डेटा संकलन सुधारणे आणि निर्णय प्रक्रियेत अधिक सहभाग सुनिश्चित केला जाणार आहे। कृषी अधिकारी, अभियंते, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, सिंचन निरीक्षक, सांख्यिकी अधिकारी आदी थेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे। राज्यभरातील सुमारे 85,000 अधिकारी कर्मचाऱ्यांना या अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे। दरम्यान सरपंच संवाद कार्यक्रमासाठी भारतीय गुणवत्ता परिषद, मित्रा संस्था आणि VSP फाउंडेशन यांच्या त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे। या उपक्रमातून राज्यातील सुमारे 20,000 सरपंचांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे। या प्रशिक्षणामध्ये आर्थिक स्वायत्तता, शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामपंचायतीचे दीर्घकालीन नियोजन, महिला सदस्यांचे सक्षमीकरण, अंमलबजावणीतील त्रुटी ओळखणे आणि त्या दूर करणे यांचा समावेश असेल। तज्ञ मार्गदर्शन, ई-लर्निंग, वेबिनार, ॲप आधारित प्रशिक्षण, आभासी सत्रे आणि कार्यशाळांच्या माध्यमातून हे प्रशिक्षण दिले जाणार आहे। रॉयल GPS, तुमचा मार्ग आमची जबाबदारी। GPS चे फायदे: गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते, गाडीचा स्पीड किती आहे ते समजते, गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते, मागील 90 दिवसांचा डेटा चेक करता येतो, GPS वर 12 महिन्यांची गॅरंटी, एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर, GPS माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते, स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये CCTV कॅमेरे बसवून मिळतील, जाणार नाही गाडी चोरीला, फक्त एक कॉल करा। अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे 9096757544, गणेश धाबेकर 7775897073। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।